शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अखेर जयदीप आपटे याला अटक करण्यात आलेली आहे। कल्याणमध्ये कुटुंबियांना भेटण्यासाठी आल्यानंतर पोलिसांनी जयदीपला ताब्यात घेतलंय। कल्याण पोलिसांनी जयदीप आपटेला मालवण पोलिसांच्या ताब्यात दिल्याचं कळतंय। मालवण पोलीस आपटेला घेऊन मालवणकडे रवाना झालेले आहेत। जयदीप आपटेला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे आणि आज विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी उमेश बोचडे सध्या आपल्या सोबत आहेत। उमेश, मोठी घडामोडी या प्रकरणामध्ये अखेर 2 आठवड्यांनंतर जयदीप आपटेला पोलिसांनी अटक केलेली आहे। काय तपशील या सगळ्या घडामोडीचं समोर येते आणि आज कशा घडामोडी घडताना दिसणार आहेत? निश्चितच आपण पाहिलं की जयदीप आपटे म्हणजे 26 ऑगस्टला जो पुतळा कोसळला आणि त्यानंतर लगेचच जयदीप आपटे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्यांचे जे स्ट्रक्चरल कन्सल्टंट त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ह्याच मालवण पोलीस स्थानकात येऊन इथे गुन्हा दाखल केला। त्याच्यानंतर जयदीप आपटे हे फरार होते आणि त्या फरार झाल्यानंतर आज 2 आठवड्यानंतर काल रात्री ते उशिरा कल्याण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर आज त्यांना मालवण पोलीस ठाण्यात आणण्यात येणार आहे अशी एक माहिती हाती येते आणि मालवण पोलिसात त्यांची चौकशी होईल आणि चौकशी अंती त्यांना न्यायालयात देखील हजर करतील। 7 पथकं होती यांच्या मागावर। 7 पथकं ही जी गोवा असेल, मुंबई असेल, इतर राज्यामध्ये पाठवण्यात आली होती आणि तसं लुकआउट नोटीस देखील जारी करण्यात आलं होतं आपटे यांना आणि त्यानंतर आज काल ते मिळालेले आहेत। पोलिसांनी आता त्यांना सिंधुदुर्ग पोलिसांना मालवण पोलीस स्थानकात आणतील इथे आता आपल्याला पाहतो तिथे आणि त्यानंतर दुपारनंतर जे चेतन पाटील आहेत त्यांना देखील एक ते कोर्टात हजर करणार आहेत कारण त्यांची पोलीस कोठडी आज संपत आहे आणि त्यांना देखील हजर करणार। त्यामुळे कुठे ना कुठेतरी मालवणमध्ये ह्या घडामोडीकडे आपण लक्ष ठेवून आहोत कारण महत्त्वाची घडामोड आहे की पुतळा कोसळल्यानंतर जे जयदीप आपटे आहेत हे ताब्यात घेतले आहेत आणि चेतन पाटील यांना देखील इथे न्यायालयात हजर करणार आहेत। नेमकं काय या घडामोडीकडे लक्ष राहणार आहे हे आपल्याला पाहावं लागणार आहे। बरोबर आहे उमेश, ज्या वेळेला या दोघांना आता कोर्टामध्ये हजर केलं जाईल तेव्हा नेमकं काय होतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। धन्यवाद, वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहू।